Assalamualaikum students, welcome to Punch Academy with lecture number 37, second chapter baba problems sa जेको है सो कंटिन्यू कंदासीं. That is problem number 8. Problem number baba 8 page number 51. Okay. Two tugboats are towing a ship. Each exerts a force of 6,000 Newton. यानी ब फोर्स आहिनि. हिकिड़ो फोर्स आहे 6,000 न्यूटन, बाबा ॿियो फोर्स बि 6,000 न्यूटन आहे. ओके. And the angle between the two ropes is 60 degree. Angle between the two ropes is equal to 60 degree. Calculate the resultant force on the ship. यानी resultant force शिप ते रिजल्टेंट फोर्स जो यानी रिजल्टेंट फोर्स F उन जो मैग्नीट्यूड चेदो केतिरो आहे, रिजल्टेंट फोर्स जो मिक़दार केतिरो आहे. ओके. हाणे हिन प्रॉब्लम जी नोयत बाबा ॾिसो, ही हिकिड़ो ॾिसो जेॾी महिल जेके वॾा वॾा जहाज समुंड जे किनारनि ते ईंदा आहिनि त पोइ उन्हनि खे हिकिड़ा नंढियूं ॿेड़ियूं जिन खे टग बोट्स चइबो आहे उन्हनि खे छिके बीहंदियूं आहिनि. ओके. यानी अहिड़े क़िस्म सां ही हिकिड़ो फ़र्ज़ु कयो, ही हिकिड़ो शिप आहे वॾो, त इन खे हिकिड़ियूं टग बोट्स, हीअं टग बोट्स आहिनि जेके हिन खे हीअं छिके बीहंदियूं आहिनि. हिकिड़ी टग बोट आहे हीअ, ॿी हीअ टग बोट आहे. ही ॿ बोट्स आहिनि. ये ॿ टग बोट्स हिन हेवी शिप के जेके से छिके रहियूं आहिनि. हिन रोप में फोर्स आहे 6,000 न्यूटन ऐं हिन रोप में बि फोर्स आहे इज़ इक्वल टू 6,000 न्यूटन. ऐं ॿई रोप हिक ॿिए तां एंगल केतिरी था ठाहिनि पिया, इहा एंगल 60 डिग्री आहे. एंगल केतिरी आहे बाबा? 60 डिग्री आहे. थीटा इज़ इक्वल टू 60 डिग्री बिटवीन द टू रोप्स. चए थो हाणे ॿिन्ही जो गॾियल फोर्स रिजल्टेंट फोर्स केतिरो आहे, हुनजो मैग्नीट्यूड थो पुछे त केतिरो आहे. त हाणे कोसाइन लॉ एप्लीकेबल आहे हिते. कोसाइन लॉ में छा आहे ॾिसो त ॿ वेक्टर बि आहिनि फोर्स जी सूरत में ऐं ॿिन्ही दरमियान एंगल बि आहे, त ॿिन्ही जे एडिशन जो मैग्नीट्यूड रिजल्टेंट जो मैग्नीट्यूड असां कोसाइन लॉ इस्तेमालु करे सघूं था. त हाणे बेसिकली इहा नोयत आहे प्रॉब्लम जी. त हिकिड़ो शिप आहे, उनखे ॿ फोर्स आहिनि 6,000 न्यूटन. ॿिन्ही रोप जे ज़रिए फोर्सिस आहिनि, टग बोट्स छिके रहियूं आहिनि रसनि ज़रिए, ऐं ॿिन्ही रोप दरमियान एंगल 60 डिग्री आहे. त ॿई फोर्स जेके आहिनि से लॻाइनि थियूं हीअं, त रिजल्टेंट फोर्स मजमूई तौर नेट फोर्स केतिरो आहे, माना रिजल्टेंट फोर्स केतिरो आहे. ओके. त हाणे इहा आहे प्रॉब्लम जी नोयत. त असां बाबा कोसाइन लॉ अप्लाई कंदासीं. सॉल्यूशन यूज़िंग कोसाइन लॉ. यानी कोसाइन लॉ में छा आहे ॾिसो, सिंस a प्लस b इज इक्वल टू अंडर रूट a स्क्वायर प्लस b स्क्वायर प्लस 2ab cos ऑफ थीटा. ओके. इहो कोसाइन लॉ आहे. हाणे ही त जनरल फॉर्मूला आहे. हिते लिखंदासीं f1 प्लस f2 f1 f2 2f1 f2 एंगल 60 डिग्री. Therefore f1 plus f2 is equal to यानी resultant of two forces, that is equal to f1 square plus f2 square plus 2f1 f2 cos of 60 degree. ओके. और मां हिनखे बाबा हीअं बि सघंदो आहियां, रिजल्टेंट फोर्स जो मैग्नीट्यूड इज इक्वल टू यानी ॿिन्ही जो रिजल्टेंट फोर्स F ई आहे, दैट इज इक्वल टू बाबा ही 6,000 न्यूटन्स, ठीकु आहे, प्लस 6,000 न्यूटन्स प्लस 2 इंटू 6,000 इंटू cos 60 यानी 1/2. त ही 2 में छा थी आहे, तव्हां कैंसिल करे छॾियो. बाक़ी दैट इज़ इक्वल टू अंडर रूट
बाबा ही थिया वञी 36 and 60 प्लस अगेन 36 and 60 चचक चटरी टे ॿोड़ियूं ठीकु आहे डबल थी वेंदियूं इज़ इक्वल टू यानी प्लस ही बि थींदो वञे 36 ऐं 6 zeros ही तव्हांजा वैल्यू थिया वञे दैट इज़ इक्वल टू बाबा ॾिसो हाणे यानी 2f1 f2.5 2 में कैंसिल थी विया बाक़ी तव्हांजा छा था बचनि पिया ॾिसो यानी 6 1 चक 2 चक 12 3 चक 18 मथे बचो 1 त 3 ऐं 3 6 ऐं 3 9 9 ऐं 1 10 बाक़ी तव्हांजा ही 0 6 0 थिया वञे ओके त हीअ थियो टोटल तव्हांजो हाणे हिन जो असां जेकॾहिं रूट कढूं यानी तव्हां हिन जो रूट कढो इन जो तव्हां रूट था कढो त 1086 टाइम्स 0 4 5 6 ओके दैट इज इक्वल टू इन जो यानी रूट ऑफ 108 दैट इज इक्वल टू बाबा ही थिया वञे 10,392 दैट इज इक्वल 10,392 न्यूटन इहो तव्हांजो आंसर आयो माना जेको रिज़ल्टेंट फोर्स आयो रिज़ल्टेंट फोर्स इज इक्वल टू 10,392 आंसर चेक कयो दैट्स ठीकु आहे 10,392 आंसर आयो ओके त इहो तव्हांजो आंसर आहे त इहे ॿई रसा मजमूई तरह केतिरो ज़ोर लॻाए रहिया आहिनि 10,392 पर जेकर इन केस फर्ज़ कयो ॾिसो त कोलिनियरिटी आहे जेकर ॿई फोर्स हिकु ई डायरेक्शन में हुजनि हा 0 एंगल हुजे हा त ॿई फोर्स सिंपली जोड़ कयूं हा पोइ आंसर अचे हा 12,000 इहो कोलिनियरिटी आख़िर में सिखंदासीं त ॿ वेक्टर जेकॾहिं साॻी डायरेक्शन में हुजनि त पोइ छा थींदो बहरहाल आंसर इहो आयो यानी 10,392 न्यूटन्स ओके त इहा प्रैक्टिस तव्हांजी प्रॉब्लम जी हुअणु खपे हलो नेक्स्ट दैट इज next problem that is problem number 9 problem number 9 problem 9 page 51 again the position vectors of point P and Q are given and position vectors R1 जंहिंजो वैल्यू आहे बाबा 2i प्लस 3j माइनस k ॿियो पोजिशन वेक्टर आहे जंहिंजी क़ीमत आहे 4i माइनस 3j प्लस 2k ओके द पोजिशन vectors of point P and Q are given R1 हिकिड़ो पोजिशन वेक्टर आहे पोजिशन वेक्टर ख़बर आहे तव्हांखे R सां ज़ाहिर कबो त हिकिड़े पोजिशन जो वेक्टर जो वैल्यू हीअ आहे ॿिए जो हीअ आहे इहे पोजिशन वेक्टर्स आहिनि ॿिनि पॉइंटुनि जा हिकिड़ी पॉइंट P आहे हिकिड़ी Q आहे डिटरमाइन PQ in terms of rectangular unit vectors and find its magnitude चए थो त PQ वेक्टर is equal to what ऐं वरी PQ जो मैग्नीट्यूड बुलाओ इज इक्वल टू वाट यानी ॿ कंडीशन तो असांजा सॉल्व कराए ॾिसो हिनखे फिगर में ॾिसूं था पिया ऐं हाणे ॿ पॉइंटूं आहिनि हाणे फिगर हीअ आहे ॾिसो हीअ तव्हां वटि ही कोऑर्डिनेट सिस्टम आहे हिकिड़ी एक्स एक्सिस आहे हिकिड़ी वाई एक्सिस ठीकु आहे हिकिड़ी पॉइंट P आहे हिकिड़ी पॉइंट Q आहे त हीअ पॉइंट P ओरिजिन खां केतिरो परे आहे इहो R1 सां ज़ाहिर था कयूं इहो R1 जो वैल्यू गिवन आहे पॉइंट हीअ बि Q पॉइंट आहे इहा केतिरो परे आहे केतिरी पोजिशन ते आहे इहो R2 पोजिशन वेक्टर आहे हुनजो वैल्यू गिवन आहे चए थो हाणे PQ मालूम कयो माना ही PQ लाइन जेका आहे इहा केतिरी आहे ठीकु आहे ऐं हिन जो वरी चए थो मैग्नीट्यूड बुलाओ त ही PQ
इहो इन जो रिज़ल्टेंट वेक्टर आहे ऐं उन जो वरी मिक़दार केतिरो आहे यानी हिन लाइन जी लेंथ केतिरी थींदी जे थो इहा बि लॻो ठीकु आहे त इहा तव्हांजी और ॾिसो इहा फिगर इस्तेमालु थींदी हिन में यादि रखे छॾियो त हाणे ॾिसो फिगर में जेको R1 आहे सो हेठि थियल आहे कंहिंसां हिन PQ सां ॾिसो त हीअ रिज़ल्टेंट आहे माना R1 जो हेड हिते आहे ऐं PQ जो ही टेल आहे PQ वेक्टर आहे हिन जो टेल आहे हीअ हेड जो टेल मुताबिक़ इन फिगर यानी सॉल्यूशन जेको आहे इन फिगर बाबा इन फिगर R1 प्लस PQ हाणे R1 सां PQ एडेड आहे हिन जो रिज़ल्टेंट वेक्टर आहे इज़ इक्वल टू R2 ओके असांखे PQ थो खपे देयरफॉर PQ इज़ इक्वल R2 माइनस टपी वेंदो ही R1 हाणे R2 मां R1 तव्हां माइनस कयो त तव्हांखे छा मिलंदो बाबा तव्हांखे PQ थो मिले त PQ इज़ इक्वल टू R2 जो वैल्यू छा आहे तव्हां वटि 4 आहे माइनस 3J ऐं प्लस 2K ओके माइनस R1 जो वैल्यू बाबा 2 आहे प्लस 3J ऐं माइनस K त ॾिसो हिते देयरफॉर PQ वेक्टर इज़ इक्वल टू PQ इज़ इक्वल टू 4i माइनस 3J प्लस 2K माइनस 2i माइनस 3J प्लस K ओके त PQ दैट इज इक्वल टू 4i माइनस 2i ठीक है बाबा माइनस 3J प्लस 2K प्लस K त PQ दैट इज इक्वल टू 4i माइनस 2i बाकी 2i बचा बाबा माइनस 6J ऐं प्लस 3K त इहो PQ थियो वञे यानी सॉरी PQ यानी हीउ जेको वेक्टर आहे इहो रिज़ल्टेंट वेक्टर इहा आयो हीउ हिकिड़ो आंसर आयो हिकिड़ो आंसर आहे 2i माइनस 6J प्लस 3K आंसर ॾिसूं इहो आहे त दैट इज़ 2i माइनस 6J प्लस 3K ओके हाणे वरी हिन जो मैग्नीट्यूड बाबा हिन जो लाइन हीउ त रिज़ल्टेंट वेक्टर थियो वञे जंहिंजा आख़िर में 3 कॉम्पोनेंट आहिनि हिकिड़ो x में y में माइनस 6 z में प्लस 3 हाणे हिन जी लेंथ केतिरी आहे इहा लेंथ लहणी आहे त हाणे now magnitude of resultant vector PQ solution B baba solution B PQ जो magnitude is equal to under root of formula x square y square z square x जो value y जो value z जो value baba 2 square plus minus 6 square plus 3 square PQ that is equal to under root baba 4 plus 36 plus 9 the PQ is equal to that is equal to ॾिसो बाबा 9 6 15 ही थिया वञे 15 4 19 मथे 1 4 इहो थियो वञे 49 that is equal to 7 त ही तव्हांजो आंसर थियो वञे ओके यानी 57 यानी 7 आंसर थियो वञे त हिकिड़ो आंसर आयो यानी PQ इहो आयो 2i माइनस 6J प्लस 3K हिकिड़ो आंसर इहो आहे हिन जो मैग्नीट्यूड वञी बीठो केतिरो हिन जो मैग्नीट्यूड बीठो 7 ओके त इहो तव्हांजो यानी इहो प्रॉब्लम हो त हिननि प्रॉब्लम ते बाबा तव्हांजो इहो ट्राई कजो होल्ड कजो इहो लेक्चर एसि ताईं काफ़ी आहे वरी ॿिए लेक्चर में तव्हां सां गॾु हूंदासीं तेसि ताईं अलाह हाफ़िज़